गौरी आणि अभिमन्यूची अशी होणार भेट, तर गौरीची पहिल्याच दिवशी जाणार नोकरी आणि कॉलेजातून सुद्धा हाकलली जाणार गौरी. तू भेटशी नव्याने ही नवीन मालिका हल्ली सुरू झाली आहे. या मालिकेचा प्लॉट खूपच धमाकेदार आहे, जिथे सध्या अभिमन्यू जो कॉलेजचा प्रोफेसर आहे तर त्याचे स्टुडंट असणार आहे गौरी. आणि ह्याच अभिमन्यूची 25 वर्षापूर्वीची लव्ह स्टोरी सुद्धा आपल्याला शो मध्ये बघायला मिळणार आहे. एकीकडे त्याचं नाव त्या काळी होतं माही, आणि माही खूप जास्त बिनधास्त असा माणूस होता. 25 वर्षापूर्वी अभिमन्यू खुलून आपलं जीवन जगायचा, ज्यात त्याने सेकंड हँड बाईक घेतली होती तरी तो खूप खुश झाला होता आणि आपल्या मित्रांसोबत कॉलेजात दंगे आणि पार्ट्या करताना दिसत होता, जिथे त्याला त्याच्या प्रोफेसर कडून खूप ओरडा मिळतो. तर इथे सध्याची परिस्थिती पाहता अभिमन्यू एक स्ट्रिक्ट असा प्रोफेसर झाला आहे, जिथे त्याची गाठ पडणार आहे गौरीशी. गौरी एक अशी मुलगी आहे जी कॉलेज करण्यासाठी जॉब सुद्धा करते, पण पहिल्याच दिवशी गौरीला कॉलेजात यायला लेट सुद्धा होतो आणि दुसरीकडे तिची प्रोफेसरशी नकळत वाद होतात. मंदिरात जेव्हा गौरी पोहोचते, मंदिरातून तिची चप्पल गायब होते आणि ती चप्पल असते अभिमन्यूच्या बाईकवर अडकलेली. त्याचा पाठलाग करत ती कॉलेजात पोहोचते आणि ती चप्पल घेते. सोबतच ती त्या बाईकवर लिहिते की चप्पल चोर, तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. हो, गौरी जिथे कामाला असते त्या कॅन्टीन वाल्याला कळतं की गौरीने प्रोफेसरशी पंगा घेतला आहे, त्यामुळे तिला तिथून सुद्धा कामावरून काढून टाकतात. दुसरीकडे गौरी विचार करते की आता प्रोफेसर मला कॉलेजातून सुद्धा हाकलून देतील का, पण मी त्यांची माफी मागितली तर ते मला इथे ठेवून घेतील का. आणि त्यातच प्रिया मराठेची सुद्धा एंट्री होणार आहे, जी असणार आहे प्रोफेसर अभिमन्यूची खास जवळची दोस्त. आता बघणं महत्वाचं असणार आहे गौरी आणि अभिमन्यूची पहिली भेट कशी होणार. तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की कळवा. टेलिव्हिजन विषयातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.